हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला ही ओळ काही महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीये। ज्यावेळी दिल्ली संकटात असते त्यावेळी मदतीला धावून जाणारा महाराष्ट्र असतो हे महाराष्ट्र राज्याने वेळोवेळी सिद्ध केले। त्यामुळे महाराष्ट्र राज्यात काय घडतंय आणि त्याचे देशाच्या राजकारणावर काय परिणाम घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं। 5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीने दिल्लीला हादरा कसा दिला होता आणि त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचा कसा मोठा हात होता हे आपल्या सर्वांनाच माहित असेल। लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या तर महायुती फक्त 17 जागा जिंकू शकली। महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे दिल्लीत मोदी सरकार बहुमताने येऊ शकलं नाही। महाराष्ट्राने दिल्लीला दिलेल्या जबरदस्त हादऱ्यामुळे आगामी काळात मित्र पक्षांच्या टेकवर असणारं मोदी सरकार कधीही कोसळू शकतं अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या। यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी महत्त्वपूर्ण होती ती महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक। लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 6 महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती जर पराभूत झाली असती तर याचा दिल्लीला हादरा बसला असता असं बोललं जातं। पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि केंद्रातल्या मोदी सरकारला स्थिरता मिळाल्याचं बोललं जाते। महाराष्ट्रातील विजयामुळे लोकसभा निवडणुकीनंतर बॅकफुटला गेलेलं मोदी सरकार पुन्हा फ्रंटफुटला आले। राज्यातील या विजयाचा आता देशाच्या राजकारणावर परिणाम पडतील। पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने मोदी सरकारला पुन्हा एकदा कसं भक्कम केले, महाराष्ट्रातील विजयाने मोदी सरकारने नेमकं काय साध्य केले जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू। महायुतीचा महाराष्ट्रातील विजय 2 गोष्टींसाठी मोदी सरकारसाठी महत्त्वाचा होता। यातील पहिली गोष्ट म्हणजे देशाचे आर्थिक सत्ता केंद्र महाराष्ट्र आहे। देशात सगळ्यात जास्त कर महाराष्ट्र भरतो, त्यामुळे देशाचा आर्थिक सत्ता केंद्र गमावणं मोदी सरकारला कदापि परवडलं नसतं। दरवर्षी परदेशातून हजारो कोटींची गुंतवणूक होणाऱ्या महाराष्ट्रातील विजय मोदी सरकारसाठी यामुळे महत्त्वाचा ठरतो। यामध्ये दुसरी गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे राजकीय। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 तर विधानसभेच्या 288 जागा आहेत। लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या बहुमतासाठी महाराष्ट्र का महत्त्वपूर्ण आहे हे वरील आकडेवारीवरून दिसून येईल। त्यामुळे राज्यातील भाजपचा विजय मोदींना राजकीय दृष्ट्या अजून मजबूत बनवतो। पण महाराष्ट्रातील विजयाने केंद्रात मोदी सरकारने काय साध्य केले तर मोदी सरकारने साध्य केलेली पहिली गोष्ट म्हणजे केंद्रातील आपलं स्थान अजून मजबूत केले। लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर केंद्रात सत्ता मिळवता आली नाही। सत्तेत येण्यासाठी भाजपला जेडीयू, टीडीपी आणि शिंदे गट अशा मित्रपक्षांचा टेकू घ्यावा लागलाय। जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूंचा पक्ष बदलण्याचा इतिहास पाहता ते कधी मोदी सरकारची साथ सोडू शकतात असं बोललं गेलं। पण यात महत्त्वपूर्ण ठरत होत्या हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका। कारण या 2 राज्यातील विधानसभा निवडणुका जर गमावल्या असत्या तर भाजपच्या नेतृत्वावर देशभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असतं। यात केंद्रातलं मोदींचं नेतृत्व किती प्रभावी राहिले असे सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले असते। आणि या सगळ्या घटनाक्रमामुळे कदाचित एनडीएतील मित्र पक्षांनी मोदी सरकारचा पाठिंबा सुद्धा काढून घेतला असता। पण हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने सत्तेत परत आले। त्यामुळे सध्या तरी मोदी सरकार आणि भाजपच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल याच्या शक्यता कमी झाल्यात। यात मोदी सरकारसाठी महत्त्वपूर्ण ठरतो तो महाराष्ट्रातील विजय। महाराष्ट्रात भाजपने निवडणूक हरली असती तर शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा केलेला प्रयोग इतर राज्यात सुद्धा केला गेला असता। यामुळे इंडिया आघाडीला चांगला बूस्ट मिळाला असता आणि केंद्रातील मोदी सरकारला सगळीकडून विरोधी पक्षांनी घेराव घातला असता। या शरद पवारांच्या महाविकास आघाडीचा प्रयोग महत्त्वाचा, कारण भाजप विरोध म्हणून पवारांनी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली। महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी झाली असती तर शरद पवारांनी हाच प्रयोग केंद्रात सुद्धा करण्याचा प्रयत्न केला असता। कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत शरद पवारांचे संबंध चांगले आहेत। अशात या दोघांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग गळी उतरवून शरद पवारांनी कदाचित केंद्रात इंडिया आघाडीचे गठबंधन सरकार सुद्धा स्थापन केलं असतं। पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा मजबूत झाले। महाराष्ट्रातील विजयाने मोदी सरकारने साध्य केलेली पुढची गोष्ट म्हणजे भाजपच्या विशाल अशा यंत्रणेची चाके पुन्हा एकदा गतिमान केलेत। महाराष्ट्रातील विजय फक्त दिल्लीतील मोदी सरकारसाठी महत्त्वपूर्ण नाही तर हा विजय भाजपसाठी एक पक्ष म्हणून खूप महत्त्वाचा ठरतोय। सध्या भाजपचं नेतृत्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे जण करतात। लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत गाठता आलं नाही यासाठी या दोघा जणांना जबाबदार धरण्यात आलं होतं। या दोघांच्या जीवावर भाजप आता खरंच निवडणूक जिंकू शकते का असे प्रश्न विचारले गेले होते। यात भाजपची निवडणूक लढण्यासाठीची असलेली विशाल यंत्रणा पुढील काळात किती सक्षम असेल अशा शंका देखील उपस्थित केल्या होत्या। या सगळ्या शंकांना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीने उत्तर दिले। भाजपला देशाच्या राजकारणात सध्या तरी पर्याय नाही असं त्याचं उत्तर आहे। कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप जेवढी सक्रिय झाली होती तेवढी लोकसभा निवडणुकीत झाली नव्हती।
संघाचे कार्यकर्ते सक्रिय नव्हते. भाजपने जातीय समीकरण व्यवस्थित बसवली नव्हती. महाराष्ट्रात विधानसभा जिंकून भाजपने आपली यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय केल्याचं दिसतंय. संघ पुन्हा जोमाने भाजपच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसला होता. हरियाणात नॉन जाट तर महाराष्ट्रात नॉन मराठा जातींची समीकरणं भाजपने व्यवस्थित हाताळली. यातून लोकसभा निवडणुकीत निष्क्रिय झालेली भाजपची यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झालेली दिसली. आता पुढे भाजपची हीच यंत्रणा इतर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काम करताना दिसू शकते. पुढील वर्षी दिल्ली आणि बिहार या राज्यात निवडणुका आहेत. भाजपने हाच मोमेंटम ठेवला तर या राज्यातील विधानसभा निवडणुका भाजप जिंकण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजप निष्क्रिय झाल्याचं पाहायला मिळत होती. त्या भाजपच्या रथाला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीने चांगलीच गती दिली आहे. महाराष्ट्रातील विजयामुळे मोदी सरकारने साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्व हा अजून निवडणुकीचा ब्रँड आहे ही सिद्ध झालेली गोष्ट. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा जातीय जनगणनेचा मुद्दा प्रभावी ठरल्याचं बोललं गेलं. भाजपच्या या हिंदुत्वाला राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानने उत्तर दिल्याचं देखील बोललं गेलं. पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झालं की हिंदुत्व हा अजून सुद्धा निवडणुकीचा मुद्दा आहे. राहुल गांधींच्या जातीय जनगणनेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात एक है तो सेफ चा नारा दिला होता. यामुळे हिंदू मतांचं कॉन्सॉलिडेशन झालं. यात राज्यात भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी बोलावलं होतं. त्यांनी प्रचारादरम्यान बटेंगे तो कटेंगाचा नारा दिला होता. त्यामुळे राज्याच्या निवडणुकीत हिंदुत्वाची धारा आणखीन प्रभावी ठरली. लोकसभा निवडणुकीत भाजपने हिंदुत्वाचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. पण तो प्रचार स्थानिक पातळीवर ज्या प्रमाणात पोहोचायला पाहिजे होता तसा पोहोचला नव्हता. त्यामुळे भाजपला त्याचा फटका बसला. विधानसभा निवडणुकीत भाजपने ही चूक सुधारली आणि संघाच्या स्वयंसेवकांना हिंदुत्वाचा प्रचार करण्यास मोठं पाठबळ दिलं. यात भाजपने वोट जिहादच्या मुद्द्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. यामुळे लोकांनी जातीच्या बळावर मतं देण्याऐवजी धर्माच्या आधारावर मतं दिली. खरं तर महाराष्ट्रात मागील एका वर्षापासून मराठा आंदोलनाचा प्रश्न तापला होता. संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळे दलित मतं भाजपपासून दूर गेली होती. अशात राज्याच्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे जातीय गणित प्रबळ बनायला पाहिजे होती. पण घडलं उलटच. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जात फॅक्टर मागे पडला आणि धर्माचा मुद्दा पुढे आला. यातून पुन्हा एकदा मजबूत झाला तो हिंदुत्व हा ब्रँड. भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात बाजी मारून हिंदुत्वाच्या बळावर निवडणुका जिंकता येतात हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. महाराष्ट्राचा आदर्श घेऊन भाजप इतर राज्यात सुद्धा हिंदुत्व हा मुद्दा अग्रक्रमावर ठेवू शकतोय. थोडक्यात सांगायचं तर 2029च्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीपर्यंत भाजपच्या केंद्रीय सत्तेला धक्का लागणार नाही याची सोय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीने करून दिली आहे. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जिंकून मोदींनी काय साध्य केले? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.